नमस्ते, मी स्नेहल गारपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. अक्षय तृतीया आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. श्रमिक सेवा संस्थेच्या माध्यमातून विविध कौशल्यधारित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रशिक्षणात महिलांना कापडी पिशव्या, पेपर बॅग, बॉक्स, कागदी पिशव्या, कापसाचे वस्त्र, नाईट ड्रेस, पेटीकोट, परकर, पर्स, मोबाईल पाऊच, आकाशकंदील आदी वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच विविध प्रकारच्या ज्यूस निर्मिती व पॅकिंगचेही प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे या सर्व उत्पादनांचे उद्घाटनही याच दिवशी करण्यात आले आणि महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे पॅकिंग करून सादरीकरण केले. या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन संस्थेच्या अध्यक्षा सौ निर्मला प्रमोद कुराडे यांनी प्रभावीपणे केले. प्रशिक्षण देण्यासाठी प्रिया लाड, अमृता मोरे, विद्या चव्हाण आणि सोनाली जाधव यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात बचत गटातील आशा सावंत, शुभांगी भेंडवडे, करिश्मा शिंदे, नीलम ढेरे, प्रियांका जाधव, आयशा जमादार, सुप्रिया पाटील, प्रियांका पाटील आदी महिलांनी सक्रिय सहभाग घेतला. एकूण सुमारे 30 ते 40 महिलांनी या प्रशिक्षणात सहभागी होऊन विविध कौशल्ये आत्मसात केलीत. या उपक्रमामुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. श्रमिक सेवा संस्थेचा हा प्रयत्न महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.